अनुवाद प्रकरण 14. मयताकरिता दुःख प्रदर्शन करण्याच्या प्रथेला मनाई. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. मृतांकरिता आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा क्षौर करून घेऊ नका, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रातून आपली खास प्रजा म्हणून तुम्हाला निवडून घेतले आहे. शुद्ध आणि अशुद्ध प्राणी. लेवीय प्रकरण 11 पदे 1 ते 47. कोणताही अमंगळ पदार्थ खाऊ नको. खाण्यास पात्र असे पशु हे गाय, बैल, शेरडे, मेंढरे, सांबर, हरिण, भेकर, चितळ, रोही, गवा व रानमेंढा. पशूंपैकी ज्यांचे खूर चिरलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंथ करीतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे, पण जे केवळ रवंथ करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर दुभंगलेले आहेत ते खाऊ नयेत. उंट, ससा व शाफान हे खाऊ नयेत, कारण ते रवंथ करीतात पण त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशुद्ध समजावे. डुकराचा खूर दुभंगलेला आहे पण तो रवंथ करीत नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा. त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये आणि त्यांच्या शवांना शिवू नये. जलचरांपैकी तुम्हाला खाण्यास योग्य ते हे ज्यांना पंख व खवले असतात ते तुम्ही खावे, पण ज्यांना पंख आणि खवले नसतात ते तुम्ही खाऊ नयेत, ते तुम्ही अशुद्ध समजावे. सर्व शुद्ध पक्षी तुम्ही खावे. तुम्ही खाऊ नयेत ते हे गरुड, लोळणारा गीध, कुरर, निरनिराळ्या जातीच्या घारी व ससाणे, निरनिराळ्या जातीचे कावळे, निरनिराळ्या जातीचे शहामृग, गवळण, कोकिळ व बहिरी ससाणे, पिंगळा, मोठे घुबड, पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड, करढोक, निरनिराळ्या जातीचे कर्कोचे व बगळे, टिटवी आणि वाघूळ. रांगणारे सर्व सपक्ष जीव तुम्ही अशुद्ध समजावे, ते तुम्ही खाऊ नयेत. उडणारे सर्व शुद्ध जीव तुम्ही खावे. आपोआप मेलेले काहीही तुम्ही खाऊ नये. तुमच्या वेशीच्या आत असलेल्या उपऱ्याला ते खावयास द्यावे किंवा परक्याला विकून टाकावे, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. दशांश देण्याविषयी नियम. दरवर्षी तुझ्या शेतातल्या पेरणीपासून जे उत्पन्न येईल त्याचा दशमांश अवश्य वेगळा काढून ठेव. जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथे आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश आणि आपली गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांचे प्रथमवत्स आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर खा. असे केल्याने तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय निरंतर बाळगण्यास शिकशील. पण तुझा देव परमेश्वर ह्याने आपले नाव स्थापण्यासाठी जे स्थान निवडले असेल ते फार दूर असले व तेथपर्यंतचा प्रवास फार लांबचा असल्यामुळे तुझा देव परमेश्वर ह्याच्या आशीर्वादाने मिळेल त्याचा दशमांश तुला तिकडे घेऊन जाता आला नाही, तर तू तो विकून त्याचा पैसा कर व तो पैसा गाठीला बांधून तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा. त्या पैशाने तेथे गाई, बैल, शेरडे, मेंढरे, द्राक्षारस, मद्य अथवा तुझ्या मनास येईल ती वस्तू घे आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आपल्या घरच्या मंडळीसह खाऊन पिऊन आनंद कर. आपल्या नगरातल्या लेव्याकडे दुर्लक्ष करू नको, कारण त्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही. दर 3 वर्षांनी 3ऱ्या वर्षाच्या उत्पन्नाचा दशमांश बाजूस काढून आपल्या गावात जमा कर. आणि लेव्यास तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही, म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरी, अनाथ व विधवा ह्यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामास बरकत देईल.